नमस्कार रसिको हो, मी सुनीता। आज मी हृदयस्पर्शी इराणी चित्रपटाची कथा सांगणार आहे। द व्हाईट बलून हा चित्रपट दिग्दर्शक जाफर पनाही यांनी अत्यंत साधेपणाने पण प्रभावीपणे साकारला आहे। चित्रपटात रिअल टाइम कथन शैलीचा प्रभावी वापर दिसतो। नववर्ष सुरू होण्यासाठी 78 मिनिटे शिल्लक असल्याची घोषणा होताच कथा प्रत्यक्ष वेळेशी जुळत पुढे सरकते। ही कथा आहे रझिया नावाच्या 7 वर्षाच्या निरागस मुलीची। इराणमध्ये नवरोज सण जवळ आला आहे आणि या सणासाठी घर सजवण्याची तयारी सुरू आहे। बाजारात फिरताना रझियाला एक सुंदर गोलमटोल सोनेरी मासा दिसतो। तिला तो खूप आवडतो। ती आईकडे हट्ट धरते की तिला तो मासा हवाच। सुरुवातीला आई नकार देते, पण रझियाच्या हट्टामुळे शेवटी ती पैसे देते आणि तिला मासा आणायला पाठवते। रझिया बाजाराकडे निघते, पण हा साधा वाटणारा प्रवास अचानक कठीण बनतो। रस्त्यात तिला अनेक वेगवेगळे अनुभव येतात। एका सापाचा खेळ करणाऱ्या माणसामुळे रझिया घाबरते। सर्वात मोठी अडचण तेव्हा येते जेव्हा तिचे पैसे गटारात पडतात। रझिया आणि तिचा भाऊ अली अनेक लोकांकडून मदत मागतात, पण कोणी मदत करत नाही। शेवटी फुगा विकणारा एक अफगाण मुलगा त्यांना मदत करतो। तो एका लांब काठीच्या साह्याने गटारातून पैसे बाहेर काढतो। रझियाचा आनंद गगनात मावत नाही। ती पुन्हा आशेने भरते आणि शेवटी तो सोनेरी मासा विकत घेते। पण चित्रपट इथे संपत नाही। शेवटी रझियाला पैसे परत मिळतात आणि तिचं स्वप्न पूर्ण होतं। ती सोनेरी मासा विकत घेते। पण चित्रपटाचा शेवट खूप सुंदर आणि अर्थपूर्ण आहे। तो अफगाण मुलगा एकटाच उभा राहतो। त्याच्या हातात एक पांढरा फुगा असतो। अंतिम, हळवा आणि विचार करायला लावणारा हा क्षण त्याच्यावरच केंद्रित राहतो। हा क्षण आपल्याला समाजातील विषमता आणि एकाकीपणा याची जाणीव करून देतो। हे शेवटचे दृश्य चित्रपटाचा आशय अधिक गहिरा करतो। आनंदाच्या क्षणीही प्रत्येक जण त्या उत्सवाचा भाग असतोच असे नाही, ही जाणीव तो प्रेक्षकांना करून देतो। इथे आपल्याला प्रश्न पडतो, खरा आनंद कोणाचा? मासा मिळालेल्या रझियाचा की मदत करूनही एकटा उरलेल्या त्या मुलाचा? चित्रपटाची खरी मोहकता यात आहे की तो एका लहान मुलीच्या छोट्याशा जगाला खऱ्या नाट्यपूर्ण आणि भावनिक गती देतो। दिग्दर्शक जाफर पनाही संपूर्ण कथा मुलीच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष आणि भावनिक दोन्ही स्तरांवर सांगतात। कॅमेरा रझियाच्या नजरेच्या उंचीवरच राहतो। ती जे पाहते तेच आपण पाहतो, त्यामुळे तिची भीती, निराशा आणि आनंद प्रेक्षकांनाही तीव्रतेने जाणवतो। संपूर्ण चित्रपटात पात्रे एकाच वेशभूषेत दिसतात आणि बहुतांश चित्रीकरण घर, रस्ता आणि बाजार अशा वास्तव जागांवरच झालेले आहे। त्यामुळे कथा अगदी प्रत्यक्ष घडत असल्याचा भास निर्माण होतो। अप्रशिक्षित कलाकारांकडून नैसर्गिक आणि प्रामाणिक अभिनय करून घेण्याच्या पनाही यांच्या कौशल्यामुळे हे अधिक प्रभावी ठरते। सहकलाकारी चित्रपटाच्या वास्तवतेत भर घालतात। रझियाची आई, भाऊ अली, व्यस्त शिंपी किंवा फुगे विकणारा मुलगा, कोणीही अभिनय करत आहे असं वाटत नाही। ते सर्व जिवंत आणि खरे भासतात। पनाही यांच्या कॅमेरामुळे तेहरानमधील एक साधा रस्ताही आशा आणि धोक्याने भरलेला वाटतो। रझियाची भूमिका साकारणाऱ्या अबिदा हिने अतिशय नैसर्गिक आणि हृदयस्पर्शी अभिनय केला आहे। रझियाचं जग खूप छोटं आहे। तिच्यासाठी सोनेरी मासा म्हणजे खूप मोठी गोष्ट। मोठ्यांना ती गोष्ट किरकोळ वाटू शकते, पण तिच्यासाठी तेच तिचं स्वप्न आहे। सापवाल्याच्या प्रसंगातील तिची घाबरलेली अवस्था किंवा पैसे सापडल्यावर किंवा आवडता सोनेरी मासा दिसल्यावर तिच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद, हे सगळे अत्यंत खरे आणि निष्कपट वाटतात। म्हणून व्हाईट बलून हा फक्त गोड मुलांचा चित्रपट राहत नाही। तो बालपणाचा वास्तवदर्शी अनुभव बनतो, जिथे छोट्या गोष्टी मोठ्या वाटतात आणि जग एकाच वेळी अद्भुतही आणि थोडं भीतीदायकही वाटतं। तर मग लवकरच हा चित्रपट पहा आणि तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। लवकरच तुमच्या भेटीला येत आहे नवीन कथा घेऊन। धन्यवाद।